क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्यक्तिविशेष व्हिडिओ असणार आहे. इथे आपण जसपाल राणा यांच्याबद्दल माहिती पाहूया. जसपाल राणा यांचे निधन 12 जून 2026 रोजी झालं. विद्यार्थी मित्रांनो, हे एक नेमबाज होते आणि त्याने केलेली कारकीर्द आणि त्यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण चालू घडामोडीचे सिरीज आणि अपडेट तुम्हाला आपल्या या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 28 जून 1976 रोजी उत्तरकाशी उत्तराखंडमध्ये यांचा जन्म झालेला होता आणि 12 जून 2026ला त्यांच्या दुःखद निधन झालं. ते भारताचे महान नेमबाज होते. 15 आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक, 4 आशियाई खेळ सुवर्णपदक आणि 9 राष्ट्रकुल स्पर्धा सुवर्णपदक त्यांनी असा टोटल एवढे पदक त्यांनी मिळवलेले होते. जसपाल राणा यांची केलेली कारकीर्दबद्दल आपण माहिती पाहूया. जसपाल राणा हे 1994 ते 2006 या वर्षेपर्यंत त्यांनी भारतासाठी अनेक पदक मिळवलेले आहेत. त्यांनी कॉमनवेल्थ गेममध्ये 15 मेडल, तिथून 9 गोल्ड म्हणजेच 9 सुवर्णपदक त्यांनी कॉमनवेल्थ गेममध्ये पटकावलेलं होतं. वर्ल्ड रेकॉर्ड पण त्यांच्या नावे आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व 1996च्या अटलांटा ओलंपिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 15 मेडलपैकी 9 गोल्ड मेडल त्यांनी एवढी पदक पटकावलेले आहेत. तर जसपाल राणा एक दिग्गज नेमबाज आणि त्यांची एक प्रेरणादायी स्टोरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ते मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून पण ओळखले जातात. त्यांनी हाय परफॉर्मन्स कोच, भारतीय राष्ट्रीय ज्युनियर संघ आणि 25 मीटर पिस्तॉल प्रकारेत हाय परफॉर्मन्स मुख्य प्रशिक्षक होते. तरुण खेळाडूंचा शोध, मनू भाकर व्यतिरिक्त सौरभ चौधरी, अनीश भानवाल आणि चिंकी यादव यासारखे अव्वल भारतीय नेमबाज त्यांनी घडवलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडवलेले चॅम्पियन्स, पहिली मनू भाकर ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. सौरभ चौधरी ऑलिम्पिक मेडलिस्ट, अनीश भानवाल राष्ट्रीय चॅम्पियन, चिंकी यादव राष्ट्रीय चॅम्पियन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षामध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो की जसपाल राणा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं दुःखद निधन झालं. तर जसपाल राणा सरांचे आपण योगदान कधी विसरू शकत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की हा व्यक्तिविशेष व्हिडिओ आहे.